उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा। राऊतांच्या नातवाच्या बारशात दोन्ही बंधू एकत्र। बारशानंतर दोघांवर मातोश्रीवर खलबतं। उद्धव ठाकरे अगतिक, मात्र मनसेकडून अद्याप युतीबाबत कुठलीही घोषणा नाही। भाजप नेते प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र। आव्हाडांच्या मार्गदर्शनाखाली झाली महत्त्वाची बैठक। आगामी लढतीत रंगत येणार। महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळणार। शिर्डीच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन। मराठवाड्यातल्या परिस्थितीचा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे दिलेला नाही। तातडीने निर्णय घ्या, शरद पवारांची मागणी। तर आमच्यावर टीका करताना एकदा आरशात बघून घ्या, फडणवीसांचा पलटवार। शेतकऱ्यांना मदतीची गरज, त्यांच्याकडून पैसे का घेता, शरद पवारांचा सरकारला प्रश्न। तर मी असे काही कारखाने शोधून काढले जिथे काटा मारला जातो, पण शेतकऱ्यांसाठी पैसे द्या म्हटलं तर तुमची दानत नाही, फडणवीसांचा हल्ला बोल। अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी शिर्डीमध्ये शिवसैनिकांची धरपकड। संजय राऊतांची माहिती। मराठा आंदोलक आणि मनसे कार्यकर्त्यांनाही नोटीस। तर सरकार कुणाला घाबरतंय, राऊतांचा प्रश्न। विलेपार्लेच्या SRA योजनेत परवानी 8,000 मराठी माणसांना दम देऊन बेघर केलं। रामदास कदमांचे अनिल परबांवर नवे आरोप। बिल्डरने परबांना मर्सिडीज दिल्याचाही कदमांचा आरोप। शेवटचे 2 दिवस बाळासाहेबांसोबत कोणते डॉक्टर होते हे सांगावं, रामदास कदम आरोपांवर ठाम। तर परब का उत्तर देतात, उद्धव ठाकरेंनी द्यावं, कदमांचा निशाणा। जेवण करत असताना माझा पदर पेटला आणि आग लागली। अनिल परबांनी केलेले आरोप खोटे। रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी आरोप खोडले। रामदास कदमांचा बाण योग्य ठिकाणी लागला। स्वित्झर्लंडवरनं कोण येणार होतं, ठाकरेंनी उत्तर द्यावं, नितेश राणेंचा हल्ला बोल। तर राणेंनी त्यांच्या मुलांना आवरावं, मंत्री असाल तुमच्या घरी, राऊतांचा इशारा। जरांगेंना सर्वच गोष्टींचा फायदा पाहिजे असेल तर 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका, वडेट्टीवारांचा संताप। तर आमचं 16% आरक्षण वडेट्टीवारांनी परत करावं, जरांगेंचं प्रत्युत्तर। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पंकजा मुंडे ध्यानस्थ। साईबाबांच्या दर्शनानंतर पंकजा मुंडे भाऊ। गौतमी पाटीलच्या चालकाने अपघातावेळी मद्यप्राशन केलं नसल्याचं स्पष्ट। चालकाच्या वैद्यकीय अहवालातून माहिती समोर। कार चालकाने रिक्षाला दिली होती धडक। धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपलं। मागच्या आठवड्यातल्या पावसानं आधीच नद्या तुडुंब, शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली। जालन्याच्या गोळेगावात कापसाचं मोठं नुकसान। अनेक हेक्टरवरच्या पिकांना फटका। पुरामुळे हातातोंडाशी आलेली पिकं पाण्याखाली। पंतप्रधान मोदींचं विमान दिवा पाटील विमानतळावर उतरणार। बुधवारी 8 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन। पंतप्रधान मोदी 2 तास करणार विमानतळाची पाहणी।